महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महिला विधेयकाला विरोध केल्यामुळे शिवसेना महिला आघाडीकडून काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध। महिला जिल्हा प्रमुख शीतलताई भांगे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा हिमायतनगरात जाहीर निषेध। शहरात महिलांच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 मंजूर झाले असतानाही त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एप्रिल 2026 मध्ये लोकसभेत मांडण्यात आलेले संविधान 121 दुरुस्ती विधेयक 2026 ला काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षाने विरोध केल्यामुळे शिवसेना महिला आघाडीकडून हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर समोर दिनांक 18 एप्रिल रोजी नारी शक्ती के सन्मान में शिवसेना मैदान में शिवसेना जिंदाबाद काँग्रेस पक्षाचं करायचं काय असे नारे देत शिवसेने महिला जिल्हा प्रमुख शीतलताई भांगे पाटील यांच्यासह सर्व महिला पदाधिकारी व शिवसेनेकडून जाहीर निषेध करण्यात आला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच महिलांच्या सन्मानासाठी लोकसभेत महिला विधेयक मांडले होते। त्या विधेयकाला काँग्रेस पक्षासह त्यांच्या मित्रपक्षाने कडाडून विरोध करत ते विधेयक पारित होऊ दिले नाही। त्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व लोकसभा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव साहेब, हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबूराव कदम ओहोरीकर साहेब यांच्या नेतृत्वात आज दिनांक 18 एप्रिल रोजी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर समोर शिवसेना महिला जिल्हा प्रमुख शीतलताई भांगे यांच्या नेतृत्वात नारी शक्ती के सन्मान में शिवसेना मैदान में असे नारे देत महिला विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेससह त्यांच्या मित्र पक्षाचा आज शिवसेना महिला आघाडीने जाहीर निषेध करत शहरात शिवसेना जिंदाबाद असे नारे देऊन लवकरच हे विधेयक मोठ्या मताधिक्याने मंजूर होईल अशी आशा बाळगत त्यांनी या महिला विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षाचा तीव्र शब्दात सडकून विरोध केला। यावेळी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख शीतलताई भांगे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू पाटील, विकास पाटील, देवसरकर, विजय वलसे, नगरसेविका मुद्देवाड, अरुणा भगवानराव, राजेश जाधव, नगरसेवक सुभाष बलपेनवार, संतोष मुद्देवाड यांच्यासह असंख्य महिला, पुरुष व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी वैभव नरवाडे, हिमायतनगर, नांदेड। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आजचं आंदोलन आम्ही हे यशस्वीरित्या पार पडलं। तर आम्ही काँग्रेसच्या पूर्णच लोकांना सांगू इच्छितो की हे विधेयक जे आहे आज जरी नामंजूर झाला असेल तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मंजूर होईल। आपण पाहिले राम मंदिराला सुद्धा काँग्रेसचा नकार होता आणि तरी सुद्धा राम मंदिर झालेलं आहे। म्हणजे यापेक्षा विजय अजून कोणता मोठा असू शकतो आणि आम्हा पूर्ण महिलांना हा विश्वास आहे की हे विधेयक सुद्धा आज ना उद्या नक्कीच मंजूर होईल आणि आम्ही सर्वच महिला या मोदी साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुमित्राताई यांच्या सोबत आहोत आणि हे विधेयकाला आमचा पूर्णपणे महाराष्ट्रातून महिलांचा पाठिंबा राहील आणि शिंदे साहेबांचाही पाठिंबा आहे। इथे आपण पाहतो की महिलांचा सन्मान होणे 33% आरक्षण लोकसभेमध्ये आपल्याला नरेंद्रभाई मोदी यांनी विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला होता, पण कुपटी आणि म्हणजे कपटी आणि ज्यांची मानसिक वृत्ती ही नेहमीच खचलेली आहे आणि नेहमीच ही स्त्रीचा अपमान करणारी काँग्रेस तर यांनी आजही त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे आणि त्यांची जे नीच वृत्ती आहे या विधेयकाला नकार देऊन त्यांनी त्यांची वृत्ती स्पष्ट आणि क्लिअर देखील केलेली आहे। पण मी एवढंच सांगू इच्छिते की महिला कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाहीत। जर सरकारमध्ये जर त्या आल्या तर आपलं काहीच चालणार नाही आणि आपला सुपडा साफ होईल। यांना हे चित्र स्पष्ट दिसत आहे। जसं की आपण पाहिले आताच्याच निवडणुकीमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये आपल्या लाडक्या बहिणीने बहुमतांनी सरकार आपलं आणलेलं आहे, महायुतीचं सरकार, आणि महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा महिलांचा, हा नारी शक्तींचा होता। तर काँग्रेसला ही भीती पडलेली आहे की कदाचित अजून जर महिला सरकारमध्ये आल्या आणि 33% आरक्षण जर त्यांना प्राप्त झालं तर महिला कुठेच मागे राहत नाही आणि त्यांचं जे काही थोडं जरी 1-2-5% समजा वर्चस्व आहे ते सुद्धा शिल्लक राहणार नाही आणि ते सुद्धा धुळीस मिटेल ते त्यांना क्लिअर दिसून आलेलं आहे। म्हणून त्यांनी या विधेयकाला पाठिंबा न देता स्पष्टपणे त्याचा विरोध केलेला आहे।
आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.